आज मी बऱ्याच दिवसानंतर हेअरकट केला होता. त्याच्या अगोदर ना जावई बापू येणार म्हणून आईने मस्त दाळबट्टीचा बेत बनवला होता, कारण दाजींना दाळबट्टी खूप आवडते आणि मला ना अशी बट्टी मस्त गरमागरम तळलेली असेल की लगेच खायला आवडते. आणि खरंच आजचा बेत खूप मस्त झाला होता. आता सावी कोणालाच घाबरत नाही म्हणून आज दाजी इथे ट्राय करत होते, पण सावी हसली आणि इथेच आमचा खेळ संपला. सावी घाबरली नसली तरीसुद्धा मनू खूप जास्त घाबरली होती आणि आजचा हा होता मनूचा पराक्रम ऑफ द डे, जे तिनं तिलाही रंगवून घेतलं होतं आणि सावीला सुद्धा रंगवून घेतलं होतं. त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळेला आम्ही सगळेजण बाहेर जाणार होतो, कारण ज्ञानूसाठी ना साडी घ्यायची होती, जी ती 2 दिवसापासून बघते, पण तिला काही साडी आवडलेली नाहीये. तिचा हा कन्फ्युजिंग चेहरा बघून ना मलाच काही कळत नव्हतं की मी एक्झॅक्टली काय करू. मग तिच्यावरच तो निर्णय सोपवून दिला आणि म्हटलं बघ काय तुला करायचे ते, आणि शेवटी तिने साडी घेतलीच नाही. त्याच्यानंतर मी गेले होते हेअरकट करण्यासाठी. आता हेअर वॉश असेल किंवा हेअर स्पा असेल, मला हे मसाज ना खूप जास्त रिलॅक्सिंग वाटतं, पण मनूला असं झालं होतं की हा दादा आईला नेमकं काय करतोय. आता हेअरकट करायला आवडत असलं ना तरीसुद्धा कात्री जेव्हा केसाला लागते ना तेव्हा एकदम मनात धाकधूक असते की खूप जास्त केस कट होत आहे की काय. आणि तुमच्यासोबत सुद्धा असं होत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. शेवटी हा माझा हेअरकट असा काहीसा झाला होता. त्याच्यानंतर सगळ्यांनी बाहेर गेलो, मस्त बदाम शेक एन्जॉय केला आणि असा होता आजचा दिवस. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.